को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आषाढी यात्रेची शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या समवेत यावर्षी पहिल्यांदाच मानाच्या 10 पालख्यांचे प्रमुख आणि संस्थांच्या 10 अध्यक्षांना पूजा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महाराज मंडळींनी आज आनंद उत्सव साजरा केलेला आपण बघू शकतो की महाराज एकमेकांना खरं तर पेढे भरून हा आनंद साजरा करतात. खरं तर महाराज मंडळींनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की या पहिल्यांदाच आम्हाला मुख्यमंत्र्यांसमेत पूजा करण्याची संधी मिळावी. ती खरं तर मागणी त्यांची आता खरं तर मान्य झालेली. त्यामुळे प्रमुख महाराज मंडळींनी खरं तर एकमेकांना पेढे भरून खरं तर आनंद उत्सव साजरा केला आहे. आपल्याबरोबर राणा महाराज भास्कर महाराज काय सांगताल, कशा पद्धतीने हा आनंद उत्सव साजरा करताय? या आनंद उत्सवाला पारावारा नाही, कारण का तर वारकरी संप्रदायाची परंपरा लक्षात घेऊन ध्यानात घेऊन हा प्रस्ताव पूर्वी चालू होता. पूर्वीच्या काळी काही वर्षापूर्वी ठराविक संतांचे मानकरी पूजेला येत होते, परंतु कालांतराने त्यामध्ये थोडीशी विसंगती आली. परवाच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर मंदिर समितीचे अध्यक्ष सहाध्यक्ष असणारे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव आमच्या निवर्ती महाराज नामदास यांनी मांडला की 10 मानाच्या पालख्या ज्या आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांच्या जवळ आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या जवळ आसन महापूजेचं मिळावं आणि त्या महापूजेचा लाभ महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांनी करावे आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ह्या 10 मानाच्या पालख्यातल्या प्रमुखांनी करावा, असा प्रस्ताव आमचे नामदेव महाराजांचे वंशज असणारे निवर्ती महाराज नामदासांनी मांडला. आणि तो मंदिर समिती आणि तो त्याचबरोबर देहूकर महाराजांनी मांडला, माणिक महाराज देहूकरांनी पण मांडला, त्याचबरोबर हरणे महाराजांनी पण मांडला. मुक्ताई संस्थांच्या सर्वच संस्थांनी हा प्रस्ताव मांडून त्याला मान्यता आपल्या मंदिर समितीने दिलेली आहे आणि ती लवकरच लेखी स्वरूपात मिळेल. परंतु ही बंद पडलेली प्रथा पुन्हा सुरू होते असं आपल्याला म्हणायचं आहे? बंद पडलेली नव्हतीच मुळात, फक्त त्याच्यात काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांचे प्रोटोकॉल्स असतील, मंदिर समितीचे काही नियम असतील, त्याच्यात मागं पुढं कुठंतरी राहिलं आणि म्हणून त्याच्यामुळं हा बंद पडलेला म्हणण्यापेक्षा सुरू असणारीच परंपरा ती पुनर्जीवित करण्यात आली. परंतु आता विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे फॅमिली असते, त्यांचे अधिकारी असतात आणि आपली जागा देखील लहान आहे. आपण सगळे तिथे कसं बसणार हा पुन्हा वादाचा विषय होणार आहे. त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या आधी नुसता आमच्या महाराज मंडळींच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना हस्तस्पर्श केला तरी त्या हस्तस्पर्शाची पूजा मुख्यमंत्री करतील आणि आमच्याही म्हणजे महाराष्ट्राचंच प्रतिनिधी करतायत मुख्यमंत्री. त्यामुळं ह्या सर्वांचा हस्तस्पर्श झाला म्हणजे तोच हस्तस्पर्श त्या 10 मानाच्या पालख्यांच्या प्रमुखांचा झाला आणि सर्वांच्याच उपस्थितीत हा झाला. राहिला तिथं उपस्थित राहण्याचा मागं पुढं जागा बघून थोडीशी मुख्यमंत्र्यांना ही कळकळ आहे वारकरी संप्रदायाची, त्यामुळे ते योग्य मान देतील हा आमचा विश्वास आहे. आपण बघितलं असेल की पहिल्यांदाच खरं तर महाराज मंडळींना मुख्यमंत्र्यांसमेत पूजा करण्याची यंदा संधी मिळते. त्यामुळं महाराज मंडळीमधून आज आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.